दादरच्या फुल बाजारामध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी, फुलांच्या किमतीमध्ये दुप्पट ते 5 पट वाढ। पावसामुळे फुलं भिजल्यानं माल खराब। गणेशोत्सवानिमित्त भिवंडीमध्ये पाट आणि चौरंग विक्रीसाठी नाशिकहून महिला दाखल। कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदा पाट, चौरंग, पोळपाट यांच्या दरात वाढ। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीच्या सम्राटच्या लाडक्या बाप्पाचं आगमन, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत। आगमनासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा 7 ते 17 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवरती 27 जादा बस चालवणार। गणेशोत्सव काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार। दक्षिण मुंबईतील कोंडी सोडवण्यासाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर। ग्रीन कॉरिडॉरमुळे कोस्टल रोडचाही समावेश। सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडी। कोलाड इंदापूर मार्गावरती अजूनही वाहतूक कोंडीचं चित्र जैसे थेच। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण न झाल्याचा प्रवाशांना फटका। नवी मुंबईकरांना बाप्पा पावला। मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% घट। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात। 40 रुपयांऐवजी आता तिकीट दर 30 रुपये असणार। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीमध्ये। मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा। एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटेच्या घरी चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलीस दाखल। चौकशीमध्ये काय समोर येणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। अमित शहा रविवारी रात्री मुंबईत येणार। सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं आणि गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी केली चर्चा। मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृती दिन। शिवाजी पार्कवरच्या मीनाताईंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। मुंबईमधील कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। कमला मिल्स कंपाऊंडमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये लागलेली ही तिसरी आग। या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू। 3 आमदार असून अनधिकृत कामांकडे दुर्लक्ष। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। आमदार आदित्य ठाकरेंकडून कमला मिल्समध्ये आग लागलेल्या इमारतीची पाहणी। संपूर्ण कमला मिल्सचं फायर ऑडिट करण्याची ठाकरेंची मागणी। घोडबंदर रोडवर अपघात। एसटी बस चढली डिव्हायडरवरती। ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर एसटीचा अपघात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।